अशी कधी भेंडीची भाजी तुम्ही बनवली आहे का? अगदी 5 मिनिटात बनणारी ही रेसिपी आहे. चटपटीत अशी भेंडीची भाजी आहे. लहान मुलांना तर भेंडीची भाजी 3 टाईम म्हणले तरी आवडते. तर रेसिपी पूर्ण पहा. नमस्कार, सुषमाज कुकिंग चॅनलमध्ये आणखीन एका नवीन रेसिपीसोबत तुमचं स्वागत आहे. तर इथं मी पावशेर अशी भेंडी घेतलेली आहे. तर ही भेंडी छान धुवून घेतली बघा पाण्याने आणि कोरडी करून घेतली कपड्याने. स्वच्छ अशी कोरडी केलेली आहे. आणि ही भेंडी आता आपल्याला बारीक बारीक अशी कट करून घ्यायचे. तर इथं बघू शकता मी छान अशी बारीक बारीक कट करून घेतलेली आहे ही भेंडी. तर आता आपल्याला या भेंडीमध्ये जास्तीचा मसाला वगैरे काही टाकायचं नाही. अगदी गावरान पद्धतीने आपल्याला ही भेंडीची भाजी बनवायची आहे. त्याच्यामुळं रेसिपी स्किप न करता पूर्ण पहा. आणि ही भेंडीची भाजी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इथं बघू शकता मी तव्यामध्ये भेंडीची भाजी बनवणार आहे. तर भेंडीचे काप जास्त मोठेही केलेले नाहीत, छोटे काप करून घेतलेत बघा. तर चिकट न होता आपण ही भेंडीची भाजी ना अगदी मोकळी सुटसुटीत बनवणार आहोत. तर इथं तव्यामध्ये तेल टाकून घेतलं आहे. तर 2 मोठे चमचे मी तेल टाकलेलं आहे बघा. तर मी जास्तच ना सुक्या भाज्या तव्यामध्येच बनवते, कारण चवीला अप्रतिम अशा लागतात त्याच्यामुळे. तर इथं आपलं तेल छान असं गरम करून घेतलं आहे आणि तेलामध्ये आपल्याला 1 चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे बघा. याला जास्तीचाही आपल्याला मसाला वगैरे काही टाकायची गरज नाही. अगदी कमी साहित्यामध्ये घरगुती साहित्यात बनणारी ही रेसिपी आहे. आणि ही रेसिपी पूर्ण पहा आणि एकदा करून बघा तुम्ही ही भेंडीची भाजी आणि मला कमेंटमध्ये सांगा की ही तुम्हाला भेंडीची भाजी कशी वाटली ते. तर इथं तेल छान गरम झालं आहे आपलं आणि तेलामध्ये 1 चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे. तर जिरं छान असं फुललं आहे बघा. जिरं छान फुललं की आपल्याला याच्यामध्ये लसणाच्या 5 ते 7 पाकळ्या घेतल्यात आणि अर्धा इंच आलं घेतले आणि मी खलबत्त्यामध्ये जाडसर असं वाटण करून घेतलं याचं आणि हे आता तेलामध्ये टाकायचं आहे. तर तेलामध्ये टाकलं ना की याला छान असं आपण परतून घेऊया. तर गॅसची फ्लेम ना लो ठेवायची आणि याच्यात आता भेंडी टाकून घ्यायची. तर तुम्हाला ना सपकवाली भेंडी खाऊ वाटत असेल ना तर तुम्ही यात तिखट टाकू नका. लहान मुलं वगैरे अगदी आवडीने खातील. तर 3 टाईम म्हणलं तरी ही भेंडीची भाजी खातात बघा लहान मुलं. तर चवीला अप्रतिम अशी होते. सकाळच्या घाईत मुलांच्या डब्याला वगैरे द्यायची म्हणाल ना तर अशी भेंडीची भाजी बनवून द्यायची. चवीला खूप भन्नाट लागते ही भेंडीची भाजी. भाकरीसोबत, चपातीसोबत अप्रतिम अशी लागते आणि झटपट बनती हे, त्याच्यामुळं कधीही बनवू शकता. तर याच्यात आता आपल्याला मीठ टाकायचं आहे. तर इथं मी अर्धा चमचा मीठ टाकून घेतले आणि छान असं परत भेंडी परतून घेतली छान अशी. सर्व भेंडीला आपल्या मीठ लागलं पाहिजे. तर ही भेंडीची भाजी चिकट होत नाही आहे. तर तुम्ही त्याच्यामुळं रेसिपी पूर्ण पहा. तर याच्यात मी लिंबाचा वगैरे रस टाकलेला नाही आहे. तरी ही भेंडीची भाजी आपली सुटसुटीत अशी होते बघा. काय करायचं याच्यावरती झाकण वगैरे ठेवायचं नाही. तर आपल्याला झाकण न ठेवता अशीच परतून घ्यायची बघा. कमी गॅसवरती परतून घ्यायची. तर 2 ते 3 मिनटासाठी छान अशी परतून घ्यायची. अगदी झटपट बनते आणि तुम्ही भेंडीची भाजी कशी बनवता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर अशी भाजी बनवा आणि मुलांना देखील खायला घाला. मुलांनाही नक्की आवडेल. तर बघू शकता इथं आपली भेंडी आहे ना तर वाफवलेली आहे छानपैकी. तर याच्यात आता मी 1 चमचा तिखट टाकलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट टाका तुम्ही. तुमची मुलं जर तिखट खात नसतील ना तर तिखट न टाकता भेंडीची भाजी बनवा. तेही खायला अप्रतिम अशी लागते. तर आता हे तिखट आहे ना तर घरगुती मसाला आहे हा कांदा लसूण मसाला. तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल ना तर तुम्ही लाल मिरची पावडर टाकली तरी चालेल. तर आता ते सर्व मी कांदा लसूण मसाला वगैरे भेंडीला मिक्स करून घेतला आणि याच्यात जाडसर असं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकले बघा 2 मोठे चमचे.
आणि आता सर्व बाजूने परतून घ्यायचं. तर बघू शकता, बघताच तोंडाला पाणी सुटेल अशी आपली भेंडीची भाजी बनवून तयार झालेली आहे. आता ही भेंडीची भाजी थंड करून घ्यायची आणि मुलांच्या टिफिनला दिली तरी चालेल. तर आता मी ही भेंडीची भाजी ना एका प्लेटमध्ये काढून घेतली. बघू शकता, अगदी चमचमीत आणि बघताच तोंडाला पाणी सुटेल अशी भेंडीची भाजी बनवून तयार झाली. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.